नमस्कार मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजना ही अंमलात आली आहे। मग सर्व महाराष्ट्रात आता लाडका भाऊ योजना याचे फॉर्म भरणे चालू झाले आहे। मग ऑनलाइन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे, नोंदणी करायची आहे। मग हे अर्ज कोणाला करता येणार आहे का सर्वच 12वी पास विद्यार्थ्यांना करता येणार आहे? मग त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे? तर मित्रांनो, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ही महत्त्वाची 5 कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे। जर ही कागदपत्रे नसतील तर तुमचा अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे। तर मग लाडका भाऊ योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबरोबरच महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली आहे। या योजनेअंतर्गत सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार असून या काळात विद्यावेतनही दिले जाणार आहे। या योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे। मग पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना कामाचा अनुभव मिळावा आणि त्या काळात त्यांना पैसे मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे। या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून संबोधले जाते। या योजनेतून कोणाला अर्ज करता येणार आहे? तर कोण अर्ज करू शकणार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी 12वी उत्तीर्ण, ITI प्रमाणपत्र धारक, पदविका धारक, पदवी आणि पदव्युत्तर पदवी असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। राज्यातील नामांकित उद्योगांमध्ये या तरुणांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार 18 ते 35 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे। तर मग या योजनेसाठी ही कागदपत्रे लागणारच आहे। ही कागदपत्रे आपल्याकडे नसतील तर आपण अर्ज करू शकणार नाही। तर मग कोणती कागदपत्रे आहेत ती बघूया। अर्जदाराची शैक्षणिक पात्रता 12वी पास असणे गरजेचे आहे। ITI पदविका, पदव्युत्तर पदवी असा असावा। मग त्यांच्यासाठी त्या जे शिक्षण झालं आहे त्याची कागदपत्रे असणे गरजेचे आहे। शिक्षण घेत असलेल्या तरुणांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही, ते अपात्र ठरतील। जे शिकत आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही। अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, बँक खाते जे आधार कार्डशी संलग्नित असावे, म्हणजे जे आधार कार्डशी संलग्न आहे ते बँक खाते या ठिकाणी लागणार आहे। तसेच अर्जदाराकडे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक असणे आवश्यक आहे। याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचे फोटो आदी आवश्यक आहे। उमेदवार पात्र ठरतील त्यांना 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्या काळात विद्यावेतन दिले जाणार आहे। मग 12वी पास असलेल्या उमेदवारांना महिन्याला 6,000 रुपये, ITI पदविका असलेल्यांना 8,000 रुपये, तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्यांना 10,000 रुपये विद्यावेतन या ठिकाणी दिले जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। तर आपल्या सर्व लाडक्या भावापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।